वेलकम टू माय ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल अशी टिप घेऊन आली आहे. ज्यांना भाकरी जमत नसतील त्यांनी आपला ब्लॉग नक्की बघा, कारण की तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. आणि तसे डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आज सकाळी सकाळी लागली होती स्वयंपाक करायला. आज होता संडे आणि आमच्या घरी होता आज सगळ्यांची सुट्टी होती, मुलांनाही सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं चला उडदाची डाळ बनवू. आता मी उडदाची डाळ एकदम सिंपल बनवते. आधी छानपैकी मस्त फोडणी देऊन घेतली, जिरं मोहरी कढीपत्ता टाकून, आणि त्यामध्ये मस्त बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून तडका दिला. कोथिंबीर देखील मी सगळे एकाच वेळी ऍड करते आणि कुकर लावून 4-5 शिट्ट्या घेते. म्हणजे कसं पटकन आपले स्वयंपाक रेडी होतो, वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. त्यामध्ये मी हळद आणि मीठ घालून घेतलं, 2 ग्लास पाणी टाकून दिलं आहे आणि ते पाणी थोडं उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत. आणि मी आता घेतली आहे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ घेतली मी एकाच 2 प्रमाणामध्ये. आपल्याला घ्यायची तुरीची डाळ एकाच प्रमाणामध्ये आणि दोनच्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्याच्यापेक्षा डबलची घ्यायची उडदाची डाळ आणि छानपैकी धुवून घ्यायची आहे आणि ती मस्तपैकी आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायची. या डाळ बनवताना की नाही आपण उडदाची डाळ ही सालीसकट घ्यायची, त्यामुळे भाजी चव देखील छान होते आणि आपल्या शरीरामध्ये हवे ते प्रोटीन देखील वाया जात नाही. पॉलिश डाळ वापरणे शक्यतो टाळावे. आणि आता तुम्ही बघू शकता आपली डाळ किती मस्त दिसते. आणि आता मी यामध्ये शिट्ट्या घेणार आहे आणि तोपर्यंत आपण भाकरीचं जे कणिक आहे ते मळून घेऊ. त्यामुळे काय होतं की पटकन काम होतं. आता मी छानपैकी कणिक मळून घेते. मी एक उंडा मळत नाही, मी एकाच वेळी जेवढ्या मला भाकरी करायच्या आहे तेवढंच मी एकत्रित करून घेत असते. छानपैकी जेवढं आपल्याला जोर लावून करता येईल तेवढं आपण भाकरीला केलं पाहिजे, कारण की भाकरीचं पीठ हे जेवढं जास्त आपण छानपैकी मळून घेतलं तेवढीच आपली भाकर देखील छान आणि टेस्टी बनते. अगदी तुम्हाला हवी तशीच, हॉटेलपेक्षा पण भारी. आता बघू शकता तुम्ही, मला भाकर थापायला थोडा त्रास होतो, कारण की माझी मुलगी मध्ये मध्ये येते आणि ती मध्येच काहीतरी करून टाकते. त्यामुळे मी काय करते, पटकन अशी भाकर लाटून घेते आणि मग नंतर साईडने मी तिला व्यवस्थित अशी करून घेत असते. त्यामुळे काय होतं, माझं काम देखील वाचतं आणि माझा हात देखील दुखत नाही. आता बघू शकता तुम्ही आपली भाकर किती छान अशी गोल गिट्टिक झाली आहे आणि मस्तपैकी पाणी लावून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही यावर तीळ देखील टाकू शकता, पण तीळ माझ्याकडे नव्हती म्हणून मी आज टाकली नाही. पण नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा दाखवेन ना मी, तर तीळ लावून देखील खूप छान लागते. तर आमच्याकडे तर अशीच बनवतात. बघू शकता मी आपली भाकर किती भारी झाली आहे आणि मस्तपैकी या उडदाची डाळीसोबत ही भाकर खायला ना खूपच छान वाटतं. खास करून पावसाच्या दिवसामध्ये खूप छान असतं. पण आज आमच्याकडे ऊन पडलं होतं त्यामुळेच. आणि त्यासोबतच मी आपली डाळ देखील रेडी करून घेतली आहे. आपले भाकरी देखील. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.